मुख्यमंत्री फंडातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय। माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती चुकीची असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। चुकीची माहिती का देण्यात आली याची चौकशी सुरू असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल। ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन गैरसमज निर्माण झाले असं मुख्यमंत्री म्हणाले। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय आणि खोटी माहिती कशी समोर आली? एकूणच शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून ऑक्टोबर महिन्यामध्ये अब्जावधी रुपये पाठवलेत, मात्र राज्याच्या प्रमुखांनी ते खर्चच केले नाही अशा प्रकारचा आरोप करण्यात आलेला होता। एकूणच 75,000 रुपयेच खर्च केले असं अंबादास दानवे यांच्याकडनं देखील ट्विट करण्यात आलेलं होतं। मात्र या संदर्भात स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांकडनं ही माहितीच चुकीची असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि ही माहिती जी दिली आहे या संदर्भात देखील चौकशी सुरू आहे आणि यावर कारवाई देखील होईल। मात्र प्रामुख्याने यामध्ये पाहायचं तर मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळामध्ये मदत साधारणपणे 61 कोटी 51 लाख रुपये इतकी दिली गेलेली आहे। दैनंदिन पातळीवर खर्च देखील मुख्यमंत्री सहायता निधीतनं होत असतो। ही रक्कम देखील आपल्याला वाढताना पाहायला मिळत असते। त्यामुळे एकाच महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणं हे चुकीचं असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। सोबतच शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहायता निधीतूनच मदत मिळत नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सोबतच विविध खात्यातनं देखील हे निधी दिला जातो आणि त्यामुळे विशेष पॅकेज मधनं देखील 14,000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे अशा प्रकारचं स्पष्टीकरण देखील मुख्यमंत्री कार्यालयाकडनं देण्यात आलेलं आहे। आणि अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.